मंडळी नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पटेल यांनी सरकारम्य कोकणातून सर्वांचं आपल्या कोकणी मित्र राजापूर युट्यूब चॅनलवरती मनापासून सहर्ष स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंदात जाऊ अशी देवाची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्हणजे आता सकाळचे 7 वाजायला आलेले आहेत आणि आता आपण आपला व्हिडिओ सुरू करतोय आणि सकाळी भरपूर थंडी आहे. जसं की मी स्वेटर वगैरे घातलेला आहे. भरपूर कोकणामध्ये गारगार थंडी पडलेली आहे आणि आता मी तुम्हाला कोकणातल्या सकाळचं वातावरण दाखवतो आणि त्याच्यानंतर मग सूर्यदेवाचे दर्शन झाल्याच्या नंतर मग पुन्हा आपण भेटूया. तर चला, तुम्हाला कोकणातल्या सकाळचं वातावरण दाखवतो. तर चला. तर मंडळी इथे पाहू शकता तुम्ही, सूर्यदेवांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. थोडं थोडं सूर्यकिरण आपल्या इथे पडत आहे. तर आता आपण पटकन कोंबडी वगैरे सोडून घेऊया सगळी. तर सर्वात आधी आपण काय करूया म्हणजे, ते सर्वात आधी आपण त्यांना पाणी ठेवूया. आता हे पाणी जे आहे ते कालचं आहे आणि ते आता गार पण झाले मराठाचं, त्याच्यामुळे आपण त्यांना गरम पाणी आणून ठेवूया. आणि कोंबडी तुम्ही तिकडे बघू शकता किती आपली म्हणजे बाहेर येण्यासाठी किती हे करतात ते. तर चला आता पटापट पाणी वगैरे ठेवा आणि त्याच्यानंतर गहू वगैरे टाकून मग नंतर मी तुम्हाला भेटतो. चला. तर म्हणजे फायनली सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे आणि आता सकाळचे पाहू शकता तुम्ही. हे बघा, थांबा एक मिनिट. सकाळचे तुम्हाला दिसतंय काय? थांबा, परत एकदा दाखवतो मी तुम्हाला. बघा, सकाळचे 7:22 झालेले आहेत आणि आता आपल्याला सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे. तर आता गहू वगैरे आपण सर्व ठेवलेले आहेत आणि म्हणजे बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नव्हता, कारण कडकण्यात आपली गेली तुम्हाला माहितीच आहे. तर म्हणजे असं कसंच तरी होतं. तर पण म्हटलं व्हिडिओ न बनवून सुद्धा काय हे नाही, कारण तुम्हाला जर व्हिडिओ आपण टाकले नाही, म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ पाहायला मिळाले नाही तर तुम्ही प्रेम कसं देणार. तर म्हणजे आज फायनली मी व्हिडिओ बनवतोय. तर ह्या व्हिडिओला खूप सपोर्ट द्या, खूप प्रेम द्या आणि आपल्या चॅनलवरती म्हणजे भरपूर क्लोज आहे पण 100 म्हणजे सबस्क्राईब करा. सकाळचे 7:22 झालेले आहेत आणि आता आपल्या कोंबडी सोडायचं काम वगैरे झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला आपलं सरप्राईज दाखवणार आहे. 94 सबस्क्रायबरची आपल्याकडे खतरनाक सरप्राईज आहे. ते तुम्हाला आज मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि काय काय कोंबडी आपण राऊंडावरती बसवल्या आहेत, मी काय काय आपली जी पिल्लं होती ती केवढी मोठी झाली तर ती सुद्धा तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सर्वात आधी आपण कोंबडी वगैरे सोडून घेऊया. गहू वगैरे आपण टाकलेले आहेत, आता कोंबडी वगैरे सोडूया आपण, त्याच्यानंतर भेटूया. तर चला. तर म्हणजे तुम्ही पाहू शकता आपण 3 ठिकाणी गहू टाकलेत नाही. इथे गरम पाणी सुद्धा आपण ठेवलेलं आहे. हे इथे आपलं भांडं, या भांड्यातनं गरम पाणी आणलं होतं ते आपण तिथे ठेवलेलं आहे. तर 3 ठिकाणी आपण गहू ह्याच्यासाठी टाकले आहेत, कारण आपली जी मोठी कोंबडी आहे ती बारकी जी आपली नवीन कोंबडी आहे ती त्यांना मारतात. तर त्याच्यामुळे आपण गहू लांब लांब टाकलेले आहेत. तर आता आपण कोंबडी सोडूया आपली. तर चला. तर म्हणजे ही बघा, ही आपली ती 2 पिल्लं आहेत. ही बघा ही केवढी मोठी झाली आहे ती तुम्ही पाहू शकता. ही बघा, तर आता हे गहू वगैरे खाते तिथे आणि त्याच्यानंतर मग पाणी वगैरे गरम आपण ठेवलेलं आहे. हा पाणी पितोय हा आपला कोंबडा बघा. तर म्हणजे ही ती आपली 2 कडकनाथ पिल्लं आहेत. जसं की तुम्ही पाहतच असाल केवढी मोठी झाली ती. ह्या कोंबडीच्या साईजची पिल्लं झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता. तर म्हणजे ही ती 5 पिल्लं आहेत. जसं की तुम्हाला माहितीच आहे, तेव्हा ती आपण व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेत, पण तेव्हा ती लहान होती. तर आता किती मोठी झालीत पिल्लं ते ती तुम्हाला मी आता दाखवतो. तर चला.
म्हणजे ही बघा, ही ती 5 पिल्लं आहेत. हे 2 आपले उरपाटे कोंबडे. हे बघा, हा बघा, हा एक आहे. त्याच्यानंतर हा एक इथे उरपाडा कोंबडा आहे. त्याच्यानंतर ह्या 2 तणगा, 3 तणगा, सॉरी नाही 2 तणगाची एक कडकनाथ कोंबडा आपला तो वरती चाललाय तिकडे बघा. ही पण पिल्लं किती मोठी झाली ते तुम्ही पाहू शकता. ही बघा, आता गहू वगैरे खायला लागली, नाही तर पहिली खाद्यच खायची. तर म्हणजे आता आपण बदकांना सुद्धा सोडूया, कोंबड्यांना वगैरे सर्व आपण सोडलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवलीच आहेत की आपली पिल्लं वगैरे किती मोठी झाली आहेत. तर आता आपण बदकांना सोडूया आणि बदकांचं खाणं वगैरे जे सकाळी जी ती डाएट आहे म्हणजे चपाती वगैरे जी आपण घालतो पाण्यात ना, तर ती घालूया. त्याच्यानंतर मग थोडं असं कवळं म्हणजे थोडं जास्त ऊन पडले ना की मग आपण त्यांना बाहेर सोडूया. आता कागद वगैरे आपण आतमध्ये टाकूया, कागद बदलूया, तो दुसरा कागद आपण टाकूया धुतलेला आणि त्याच्यावरती त्यांना आपण भात वगैरे चपाती वगैरे घालूया त्यांची सकाळची डाएट. आणि त्याच्यानंतर मग ऊन पडल्याच्या नंतर मग आपण त्यांना बाहेर सोडूया आणि तिथे पाणी ठेवूया. मग त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करतील ते. तर चला आता आपण जे आपलं मेन काम आहे ते करून घेऊया, सकाळची डाएट त्यांना आपण देऊया. चला. तर म्हणजे आपण आपल्या लैला आणि बजनीची सकाळची डाएट इथे आणलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण ही फर्स्ट टाइम घालतो. ह्याच्यामध्ये आपण कोबी टाकलेला आहे, त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे बारीक करून, त्याच्यानंतर मग आपण भात सुद्धा टाकलेला आहे. तर आता आपण बघूया, फर्स्ट टाइमच टाकतोय आपण, सकाळची वेगळीच डाएट आहे ही. तर आता आपण बघूया टाकून खातात की आपली लैला आणि मजनू. तर चला. तर म्हणजे ही बघा, डिश बघताच एकदम जवळ आले, त्यांना माहिती आहे ह्याच्यातनंच खाणं भेटतं. तर खातायत मंडळी, खातायत. तर म्हणजे ते आता त्यांची सकाळची डाएट खातच राहतील. त्यांना आपण डाएट दिलेली आहे. तर आता भरपूर वेळ म्हणजे त्यांना थोडा वेळ लागेल खायला, तर ते खात राहतील. तर आपण आता कोंबडे आपल्या अंडी घालायला नसतात, तर त्याच्यामुळे आपण कपातले कागद वगैरे काढून कागद वगैरे धुवून घेऊया, जेणेकरून ते आपल्याला संध्याकाळी परत वापरता येते. त्याच्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा ऊन म्हणजे एकदम कडक ऊन पडेल ना थोडं, तेव्हा आपण बदकांना आपल्या बाहेर सोडून लायला आणि मजनूला बाहेर सोडून आपण त्यांना पाणी ठेवणार आहे. आपलं जे तो टब आहे आपल्या स्टीलचा, त्याच्यामध्ये आपण त्यांना पाणी ठेवणार आहे. तर ते पाण्यात वगैरे खेळतील म्हणजे आंघोळ वगैरे करतील. तर भेटूया थोड्या वेळाने. तोपर्यंत आपण हे कचरा वगैरे जो पडलेला आहे तो सर्व साफ करून घेऊया. नंतर मग ऊन पडल्याच्या नंतर भेटूया. तर चला. तर म्हणजे फायनली आता सूर्यदेवाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि थोडं थोडं सूर्यकिरण म्हणजे जरा कडक असं सूर्यकिरण पडलेलं आहे आणि आपण इथे बदकांसाठी पाणी ठेवलेलं आहे. आणि थंडी चालू असल्यामुळे आपण पाणी कसं ठेवलं आहे, थोडं गरम पाणी घेतलं आणि थोडं गार पाणी घेतलं आहे, म्हणजे मिक्स पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे ते आंघोळ वगैरे केल्यानंतर त्यांना सर्दी वगैरे होऊ शकत नाही. तर आता पटापट आपण त्या बदकांना सोडून घेऊया, आपल्या लैला आणि मजनूला सोडून घेऊया. चला. हे बघा, हे इकडे बसले आहेत. आपण त्यांना टाकलं होती त्यांची डाएट सकाळची, तिथे मी खाऊन घेतला नाही आहे. आता यांना आपण बाहेर काढूया. सर्वात आधी तुम्ही सूर्यकिरण बघा कसलं पडले ते. अशा वातावरणामध्ये आपले जे प्राणी आहेत चला आपण सोडूया, आपल्या बदकांना बाहेर काढूया. तर मंडे आपण लैला आणि मजनूला बाहेर काढलेले आहेत. आता ते दोघं जण तिथं आहेत. आता थोड्या वेळाने तिथे पाण्यामध्ये आंघोळी करायला येतील. आपल्या टप ठेवला आपण इथे, आपण जवळ साईडला होऊया म्हणजे पटकन येतील. तर मंडे आपण इथे पाला आणलेला आहे घरात ना बघा. तर हा पाला आपण त्या पाण्यामध्ये टाकूया, म्हणजे पाला खायला येतील आणि मग पटकन आंघोळी करून घेतील. तर चला. तर मंडे आपण इथे पाण्यामध्ये पाला टाकलेले आहे आणि आपली लैला मजनू बघा कुठे गेलेत बघा. ते काहीतरी खात आहेत तिथे, देठ आहेत कसले तरी, तिथे खात आहेत.
तर आपण इथे पाला टाकले होता. आपण आता कॅमेरा सेट करूया आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना इथे घेऊन येऊया, जेणेकरून तुम्हाला बघायला मिळेल. तर म्हणजे आपण बदकांना वगैरे सोडून त्यांची सकाळी ती पाण्यामध्ये सुद्धा आपण त्यांना दिलं होतं. तर तिने पाण्यामध्ये आता ती बदकं खेळली नाहीत आणि पिल्लं सुद्धा मी तुम्हाला दाखवली आपली किती मोठी झाली. तर तुम्ही म्हणत असाल मोठी कुठे झाले, तर हाय तेवढीच आहेत. तर आपले खाली जुने व्हिडिओ येत असतील, तर त्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही 5 पिल्लं पण बघत असाल आणि आपली ती 2 पिल्लं जी आहेत ती पण तुम्ही इथे खाली बघत असाल किती मोठी आहेत ती. आणि नंतर मग आपलं सर्व काम आता ओके झालेलं आहे. आणि हा होता म्हणजे आपला आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 100 मंडळींची आपण क्लोज आहे, तर आपल्या चॅनलवरती जॉईन व्हा आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या. तर मिळूयाचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका. लाईकचं बटन आहे त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर मिळूयाचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.